तुमच्या पाहणीमध्ये सर आता लोकांच्या अपेक्षा काय असतात, म्हणजे वर वधू आणि त्यांच्या पालकांच्या, म्हणजे सून म्हणून किंवा बायको म्हणून मुलींकडून काय अपेक्षा असतात, किंवा जावाई आणि नवरा म्हणून मुलांकडून काय अपेक्षा असतात, आणि रियालिटी काय असते? मात्र अपेक्षा तर खूप असतात प्रत्येकाच्याच, खूपच असतात. मुलाच्या म्हणजे रमेशच्या सविताकडून असतात, सविताच्या रमेशकडून असतात, कदाचित रमेशच्या थोड्या अपेक्षा जास्त असतील, सविताच्या कमी असतील, पण असतातच. आई वडिलांच्या आणि सासू सासऱ्यांच्या पण अपेक्षा असतात. आणि असणं काही वावगं नाही, चूक नाही. अपेक्षा जेव्हा आवाजवी होतात, जेव्हा त्याचा अतिरेक होतो, किंवा एखादी आई आपल्या मुलीच्या संसारात एका मर्यादेच्या पुढे जर लुडबुड करत असेल, मग तिथं विसंवादाला सुरुवात होते. तर आई वडिलांनी किंवा सासू सासऱ्यांनी मुला मुलींना आधार दिला पाहिजे. नवविवाहित जोडप्यांना, म्हणजे पर्टिक्युलरली सासू सासरे किंवा सासरच्या मंडळी, कारण ही सविता तिचं घर सोडून आली, तुमच्याकडे आली. आपली जबाबदारी जास्त आहे. तिला प्रेम देणं, तिला प्रेम देणं, तिला आदराने आणि रिस्पेक्टने वागवणं, तिच्याबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग करणं. असेल काही तिच्या वेगळ्या सवयी असतील, माहेरच्या काही अशा असतील, आणि तुमच्या काही प्रथा रिच्युअल्स काही वेगळे असतील. तुम्ही तासभर पूजा करत असाल, ती 5-10 मिनटं असेल, तर ती शिकेल किंवा शिकणार नाही, त्याचा इश्यू किंवा बाऊ करायची गरज नाही. तिच्याशी एकदा मनमोकळेपणाने बोललं ना, ते पती पत्नी असो, सासू सासरे असो, आई वडील असो, एकदा बोलण्यामधला जर मोकळेपणा असेल तर मग कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही. अपेक्षा कितीही असो, तुम्ही म्हणू शकता ना, ती सविता किंवा रमेश आपल्या आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना म्हणू शकतो, किंवा तुमची अशी अपेक्षा असणं ठीक आहे तुमच्या, पण ही तशी नाही आहे. माझी बायको ही आता नोकरीला जावं लागतं, हे करावं लागतं, तर ही ॲडजस्टमेंट किंवा ही फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती जर, आणि त्या सासू सासऱ्यांनी किंवा रमेशच्या आईवडिलांनी समजून घेतलं तर प्रश्नच मिटतो. पण संवाद करण्यापेक्षा लोकांना चमत्काराची अपेक्षा असते. करेक्ट आहे. तिला सांगायची, तिला न सांगता ती कशी ओळखेल, ही मजा पाहण्यात चूक आहे. ते चूक आहे, म्हणजे त्यात अहंकार हे दुखावला जातात एकमेकांचे. आणि तुम्ही त्या मुलीला जितकं प्रेम द्याल ना, त्या नवऱ्यानी आपल्या पत्नीला आणि सासू सासऱ्यांनी त्या मुलीला, ही आपली जबाबदारी आहे. सासरच्या लोकांची खूप मोठी जबाबदारी आहे. तर तुम्हाला गाणं माहिती आहे ना, ते मैके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले, बाबुल की दुआएं लेती जा, हे जे गाणं आहे किंवा हे 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 लिहून ठेवलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. किती जुनं गाणं आहे, पण ते आजही हे की उगीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या मनातलं ओळखायचं वगैरे, हे बालिशपण आहे. याला काही अर्थ नाही. सगळे सासू सासरे चुकतात, नवरा चुकतो, बायको चुकतो. अरे ती काय तुमच्या घरी तुमची लक्ष्मी, आपण म्हणतो सून येणं म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी येते असं म्हणतो, आणि तिला तुम्ही काय मोलकरीण म्हणून आणलेलं नाही. हां, तुम्ही मोलकरीण म्हणून त्या नवऱ्यानीच पण समजायला नको आणि सासू सासऱ्यांनी पण समजायला नको. त्यात प्रश्न पडतो सर, सुनेला मात्र वेगळी वागणूक मिळते आणि जावयाला मात्र फार वेगळी वागणूक मिळते. जावयाला जसं अगदी राजासारखं त्याला सासरी आला की त्याची सगळी स्वार्थ असतो. जावयानं आपल्या जावयाची बर्दास्त ठेवली तर आपल्या मुलीला तो सुखी ठेवल या भ्रमात असतं. असं होत नसतं. पण त्या जावयाला वाटतं ना, मानसिकता बघा कशी गंमत आहे. त्या जावयाला वाटतं की मी सासरी चाललोय तर मला अमुक जेवणामध्ये असं पाहिजे, किंवा त्याच्याही अपेक्षा असतात की ज्या की चूक आहेत. म्हणजे असं तुम्ही नॉर्मल राहा ना, इतक्या अपेक्षा करून ठेवण्याची काय गरज आहे. किंवा हे आता हळूहळू कमी होते. मुलांचं एक बघितलं किंवा माझं सुद्धा बघितलंय मी की सासरवाडीला गेल्यानंतर माझं बॉडी लँग्वेज बदलतं आपोआप होतं. आता मी जरा थिएटर करत असल्यामुळे ते मला जाणवतं की आपण आपल्या जरा एक वेगळा एक आईट येते, एक रुबाब येतो, एक आखडूपण आहे किंवा, आणि जसं सासर सोडलं किंवा आपण नॉर्मल होऊन जातो. हे बदललं पाहिजे, हे चित्र बदललं पाहिजे. यू शुड बी नॉर्मल ॲज पॉसिबल.
शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल थोडं साधं थोडं सोपं.